काय तू अजून आवरलं पण नाहीयेस? मी पूर्ण रेडी आहे. दरवेळेला कसं असं होतं? आलीस का तू एवढ्यातच एकदम 2 मिनिटात मी रेडी होणार आहे. ह्या वर्षी आणि दरवर्षी असतं तसं मला काळी साडी शोधण्यात वेळ गेला माझा ऍज युजल. मग काळी साडी सापडल्यावर त्याचा परकर ब्लाऊज मग तो बसतो की असं सगळं एक प्रोसेस होती ना. अगं तू तरी काळी साडी आणि असं जरा म्हणतीयस. पण मी पण आता ठरवलंय की समारंभाला आपण जिथे बोलवलंय जिथे जातो त्याप्रमाणे आपण कपडे कपडेपट तसा पाहिजे वगैरे. पण एकदा हं. म्हणजे माझी चूक होती का नाही हे अजून मला माहिती नाहीये. माझ्या मते नव्हती. पण घडलं असं की हं. आमच्या कम्युनिटीमध्ये हळदी कुंकवाचं निमंत्रण आलं मला, जे की मी विसरले कारण 4-5 दिवस झाले. म्हणजे सोमवारी वगैरे बोलवलं होतं शुक्रवारसाठी किंवा तत्सम. हं. मी हं. विसरले. मी वॉकला गेले. मी 5K करून आले आणि समोर होता स्कॉट घालून मी अशी घामट्ट अशी घरात अशी निघणार, तर माझ्या समोरच्या घरातली बाई अशी हं. प्रचंड नटून थटून बाहेर आली आणि ती मला म्हणाली, अगं येतेस ना तू? तर माझ्या डोक्यात लगेच चक्कर सुरू झाली की अरे आता वर जा, आंघोळ, मग ते परत इंडियन कपडे घाला आणि साडी नेसा आणि असं सगळं. तर मी असा बदक चेहरा करून तिथे येते असं करत होते. तेवढ्यात ती मला, तेव्हा तिच्या घरी कोणी नव्हतं बरं का इतर बायका. तर ती हं. म्हणली, ठीक आहे तू ये अशीच. म्हणलं नक्की का, तुला चालेल का? कारण अगदीच म्हणजे माझे वॉक वॉक करायचे कपडे होते, स्कॉट आणि टी शर्ट आणि असं सगळं. ती म्हणली हो. म्हणलं ओके. तर मी गेले तिच्याकडे आणि ते इट स्टार्टेड म्हणजे सगळंच ते ऑकवर्ड होतं ना ऑब्व्हियसली, कारण तिथे हं. असं सगळं देवीचं फुलं बिलं आणि मी स्कॉट घालून तिथे अशी बसले होते. तिने मला हळदी कुंकू दिलं, झालं म्हणजे सगळं. मी निघाले आणि आमच्या कम्युनिटीतला सगळा जथा आला आणि त्या ठार झाल्या ग, म्हणजे हे हे काय आहे असं. त्यामुळे मी पटकन अजून अधिक ऑकवर्ड होण्याच्या आधी तिकडनं पळ काढला. पण आता याच्या पुढे नीट आवरून सवरून कोणी जरी म्हणलं चालेल तरी नाही म्हणायचं, मी आवरूनच येणार तरी. मी आवरून अंघोळ करून येणार. मी अंघोळ करून येणार. नाही पण असं आपलं झालं. तसंच अगदी लास्ट वीकेंडला आपल्याकडे माझ्याकडे जो झाला हळदी हं. कुंकवाचा कार्यक्रम, तो इतका कॅज्युअली झाला म्हणजे आपण असं गर्ल्स नाईट आउट करूया 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 करून आणि एकदम मी फिरवलेच तो की आता गर्ल्स नाईटला सगळे अवेलेबल आहेत, सगळे डेट्स मिळालेत. एक तर डेट्स मिळणे इतकं मुश्किल आहे त्या आजकालच्या जगात. खरंय. सगळ्यांच्या डेट्स मिळाल्या, पटकन मी त्याच्यात आपला रुमाल टाकला की चला मग माझा हळदी कुंकू करून टाकूया. काळी काळी साडी नेसा बरं का सगळ्यांनी वगैरे सुरू. असं सगळ्यांना इन्स्ट्रक्शन व्यवस्थित, नथ वगैरे सगळं अरे हो, व्यवस्थित. त्या दिवशी जे काय नथीचं चाललं होतं, पण काय नथी त्या ह्याच्यात प्रसाद म्हणजे काय तू जे दिलं होतंस त्याच्यात पण पडल्या एक दोन, अरे इथे पडली वगैरे. तू माझी सुंदर नथ बघितलीस का? इट इज ब्युटिफुल. मी परवाच तुला म्हणलं आणि इट इज जस्ट अ पीस ऑफ आर्ट. इट इज. तर ही खूपच माझ्या सुंदर. आजीची नथ आहे आणि हा माझ्या आजीचाच तन्मणी आहे. तो बहुतेक तिच्या आईचा किंवा आजीचा असावा असं वाटतं. हा मला आजोबांनी माझ्या लग्नात दिला होता, तेव्हा आजी नव्हती, पण त्यांनी एक आठवण आजीची म्हणून दिलं हम्म. होतं. आणि ही नथ चापाची नथ नाही आहे. माझं नाक टोचलंय. तुला तो किस्सा आठवतोय ना? तर मी नथ घालून जेव्हा पहिल्यांदा आपण भेटलो, हम्म. नवीन ओळख होती, हा. तेव्हा असं मला विचारलं तुम्ही लोकांनी, की नाक टोचलंय का तुझं? कारण बऱ्याच जणींनी ती चापाची नथ लावून त्या आल्या होत्या, छोटी हम्म. असते ती. तर मी म्हणलं कॅज्युअली, हो नाक टोचलंय आणि आजीची नथ आहे वगैरे. मी सगळं ते असं सांगायला सुरू केलं. हम्म. तर आपल्या एका मैत्रिणीनी, तिथे आपण असं आयलंडच्या आजूबाजूला उभे असताना माझं नाक ओढलं, म्हणजे नथ ओढली अगं. म्हणजे मी रडूच अगं दुखलं म्हणजे काय म्हणजे तर कारण मान्य नव्हतं. एरवी तू घालत नाहीस ना, एरवी तू नथ घालत नाहीस, त्यामुळे असा विश्वास बसणं की ऍक्च्युली टोचलेली आहे आणि एवढी मोठी नथ अशी ऑब्व्हियसली आता एवढी व्यवस्थित नथ ती चापाची नसू शकते, राईट? चापाच्या हो. युजली अशा त्या नाहीतर त्याच्यात पडतीलच. खरं आहे, ज्या पण तो परवा अगदी पडल्या. किस्सा होता एकदम. तो मी अशी 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 फरफटत बैलाला ते वेसण घालून नेतात तसं अगं अगं असं झालं होतं एकदम, पण मज्जा आली होती. हो. पण त्या चापाच्या नथी मी म्हणलं तसं पडतात आणि परवाच त्या सगळ्यांच्या स्वीट डिश मध्ये नथ युक्त स्वीट डिश होती परवा अगदी. अगं इथे पडली, अगं इथे पडली असं झालं अगं होतं. आले माझी पडली पण पडली पडली पडली. पडली. आणि मला असं खावं लागतं माहितीये ना, लग्नात, माझ्याच लग्नात मी हीच नथ घातली होती. तेव्हा पण त्याचं असतं ना, सकाळी एकदम असं ते काहीतरी विधी असतात आणि मग भयंकर भूक लागते कारण आपल्याला कोणीच खायला दिलं नसतं. तर मी असं करून तो उपमा वगैरे असं खात होते. असे फोटो आहेत, त्यामुळे अशी मज्जा एकदम.
पण फार माझी अतिशय प्रिय नथ आणि अतिशय प्रिय आजीचा हा दागिना असा मी अगदी आवर्जून सगळीकडे कोणी बोलवलं की घालून नथ जाते. म्हटलं की येस येस येस. ओढू नका फक्त. ओढून बघू नका. नाही पण परवा खूपच मजा आली म्हणजे बाहेर बसून जे काय आपण हसलोय इट वॉज ए. आणि मला आता तेव्हा ऍक्च्युली कळलं की पूर्वीच्या काळात बायकांना असं मिळायचंच नाही राईट. असा एक वेळ असं एक गेट टुगेदर दॅट वॉज युअर गर्ल्स नाईट आउट हो हो पूर्वीच्या अगदी. काळातलं. सो अगदीच म्हणजे इट फेल्ट लाईक दिस आपण काही जोक करत होतो काही हसत होतो नथीच पडत होत्या आणि म्हणजे काहीही होत होतं त्या दिवशी आणि इट वॉज सो मच फन. गाल आणि दुखायला लागले ते हसून हसून असे अखंड सुटलोच होतो म्हणजे खूप. आणि छोटा ग्रुप होता एकदम असा त्यामुळे तो पण एक प्रकार असतो ना हळदी कुंकवांमध्ये. म्हणजे असं तुम्हाला जिथे बोलवलं जातं तिथे तुम्ही आता किती स्मितहास्य तुम्ही ठेवून जायचंय हे एक साधारण मी माझ्या मनात नोंद केलेली असते. म्हणजे आता तुझ्याकडे यायचं असेल तर काहीच नसतं फॅपा पिपीच असतं सगळं. पण एरवी नाही तर कशी आहेस तू चांगलं आहे ना छान बरं झालं भेटलीस खूप दिवसांनी भेटलीस असं असं अशी पण हळदी कुंकू असतातच ना मग तिथे तिथे तसं. नाही आणि म्हणजे काही ठिकाणी तर अगदीच यू हॅव टू बी केअरफुल कारण काही ठिकाणी आपण TMI देत सुटतो जिथे अशा मोठ्या ग्रुपमध्ये विच बिकम व्हेरी ऑकवर्ड जस्ट लाईक क्रिसमस पार्टीज ह्याच्यामध्ये पण. सो असं क्लोज ग्रुप असला की काही वाटेल ते बोला जस्ट एन्जॉय राईट. मोठ्या ग्रुपमध्ये जर असा भान ठेवून वागायला म्हणजे लागतं. आपण विनोद निर्मिती करता करता स्वतःच तर विनोद होत नाही होत ना लोकांसाठी. हे जरा मोठ्या ग्रुपमध्ये थोडंसं बघावं लागतं सांभाळावं व्हेरी लागतं. व्हेरी ट्रू व्हेरी पण ट्रू. आय शुड से दिस तू यावेळेला जे काय वाण दिलेलं आहेस तुला 100 पैकी 200 मार्क मला द्यायला लागणार आहेत. थँक्यू. म्हणजे उदबत्तीला उलट टांगण्याची मुळामध्ये कल्पनाच कोणाला सुचली असेल हेच मला माहिती नाहीये. आणि मग ती त्या सुंदर काचेच्या अशा भांड्यामध्ये ती उलट तिला टांगून ठेवायचं पेटवून खालनं आणि वर. आणि मग तिचा धूर असा हळू 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 असं मंतामध्ये फिरत राहणार. म्हणजे त्याचं त्याचं काय म्हणतो रिझल्ट इज व्हेरी नाईस कारण नाहीतर तो असा एकदम भसा 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 सगळा उदबत्तीचा असं घरामध्ये कोंडल्यासारखा होतो. त्यामुळे हा एकदम असा मंद येतो. पण तुझं त्या वस्तूकडे वस्तू म्हणून बघितलंस ना मी रे तर असं टॉर्चर आहे की ही उदबत्ती लावायची तिला उलट कशात तरी असं डुसकवायचं काचेच्या भांड्यात आणि मग आपण वाह काय वास येतोय असं म्हणायचं. पण थँक्यू. उलट टांगून धुरी देणं यालाच म्हणत असावे. हे अगदी खरं आहे पण एक नंबर वाण होतं आणि थँक्यू ब्लाऊज पीस न दिल्याबद्दल. आणि डबे काचेचा डबा तो एक व्हेरी फेवरेट. माझ्याकडे असं एक छोटंसं बारीक दुकानच झालेलं आहे कारण म्हणजे मला काय करू मी त्या डब्यात एवढ्या डब्यांचं काय करू हे कळत नाही. त्यामुळे मग मी ते असे ठेवून दिलेत. कोणी असं नवीन येतात ना लोक असं H1B वर वगैरे त्यांना असं हवं असतं ना पातेली भांडी डबे. तेव्हा मी त्यांना ते घेऊन जा लगेच माझ्याकडे खूप. तरी तरी आय थिंक डबे तरी युजफुल आहेत काही लोकांसाठी. ओव्हर द हम्म. इयर्स इट हॅज बिकम टू मच बट तरी पण त्या ब्लाउज पीसचं म्हणजे टुडेज डे अँड एज इव्हन इंडियामध्ये पण प्लेन ब्लाऊज कोणी घालत नाही. त्याच्यात काय ते खारीक बिरीक असतं ते कोणी खात नाही. त्यामुळे जस्ट अपग्रेड युअर सेल्फ. अगं आणि म्हणजे मी हे खोटं नाही सांगत आहे तुला माझ्याकडे असे 32 गुंडाळ्या केलेले तसे ब्लाऊज पीसच्या थप्प्या आणि मला मी जेन्युइनली त्याचं काय करू आणि अगं काय काय तर म्हणजे त्या हाताला रंगबिंग लागतो मग ह्याचं ब्लाऊज नाही काढू शकत कधीच त्याच्या भविष्यात. किंवा असे ते असतात ना पूर्वी असे ते 2x2चं कापड मिळायचं बघ म्हणजे कोणाला ज्यांना जे आवडतं ते त्यांनी द्यावं ते झालंच. पण थोडंसं 2026 मध्ये काय गडे उपयोगी पडेल असा एक बारीक विचार करायला हरकत नाही नाही का. जिथे लोक स्कॉट घालून हळदी कुंकवाला येतात त्यांना तर ब्लाऊज पीस नक्कीच देऊ नये आणि एकंदरीत कोणालाही देऊ नये कारण हा जो गेटअप आहे क्योंकि सास भी कभी बहू थीचा तो वर्षात ना दोनदा तीनदा असाच घडतो फक्त. तर त्याच्यात नाही होणार आहे खरं ब्लाऊज आहे पीस. यावेळेला अजून वाणाची एक सॉलिड गंमत झाली. एक माझी साऊथ इंडियन मैत्रीण आहे तिच्याकडे आम्ही गेलो होतो. तर ती नुकतीच भारतवारी करून परत आली होती. तर तिने आम्हाला एक असं नक्षीदार असं एक काहीतरी दिलं असं ट्रे सारखं गोल. तर मी म्हणलं वा छान आहे हे मस्त आहे आत्ता. तर ती म्हणली मी इंडियातनं आणलं आत्ता येताना म्हणलं वा वा असं एक बारीकसं एक स्मॉल टॉक करून मी निघाले. तर तिथे अजून एक साऊथ इंडियन मैत्रीण होती. तर ती म्हणली ओ आय गॉट 3 ऑफ दीज राईट नाव म्हणजे आत्ता हे चाल हा हे चाललाय याचा ट्रेंड असं.
त्यामुळे ती सिझर अगदी चेंज. कसमुशीत झाली, जिनी दिलं होतं ती म्हणली हो सॉरी सॉरी वगैरे असं झालं. नाही पण ह्या वर्षी कमिंग बॅक टू द नथ, मला एक खूप चांगली टिप मिळालेली आहे. कारण अगेन हे हम्म. खूप वर्षात ना एकदा कधी ते घडतं आणि नाक टोचलेलं नसल्यामुळे कुठल्या साईडला घालायची मी चुकीच्या साईडला घातली होती. पण एका मैत्रिणीने चांगलं सांगितलं, ज्या साईडला पदर त्या साईडला नथ. त्यामुळे आता आय हॅव द टिप. उत्तम पांडे, आज नथ घालून येणार आहेस ना? येस, हे बघ, इट्स ऑन. तू आता तिकडे आलीस की घाल, कारण ती 4 वेळा पडायची नाही तर गाडीमध्ये बसून येणार तू. नाही, आणि अजून एक गोष्ट म्हणजे ते दरवर्षीचा आपला ठरलेला विनोद आहे. आणि हे बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे माझ्या बरोबर तरी. आता मी जेव्हा हळदी कुंकू लावते तेव्हा मी वाण देते आणि नमस्कार करते. ठीक आहे, हे एव्हरीबडी डज दिस, राईट? एव्हरीबडी नोज की हे करायचे आपल्याला, की पाय म्हणजे जो माणूस बसलाय त्यालाही माहित असतं की आता ही वाकणार आहे आणि पाय म्हणजे नमस्कार करणार आहे. आता जमिनीला नाही ना करणार, पाय म्हणजे मला तरी असं वाटतं की नमस्कार व्यवस्थित करावा. तर काही मैत्रिणी आहेत माझ्या ज्या पाय मागे करून लपवून ठेवतात. मी वर्षी तर मी मी त्याची साक्षीदार असते. दर वेळेला मी पाय शोधून देते तुला त्या मैत्रिणीचे, हे तुला आठवतंय का? मी त्यामुळे अशी मागच्या शोधत वेळेला गेले तर फारच. आणि मी अशी शोधत गेले तर म्हणे कुठे साडीत घुसते, अगं पाय घेऊन ना बाहेर. अवघड होतं ते. पहिल्यांदा तर फारच मज्जा आली होती, म्हणजे जे काय ती घटना घडली होती. ओके, मग आता पटापट आवरा रंगरंगोटी आणि लगेच पोचा तिकडे, कारण नाही तर मी नेहमीप्रमाणे पहिली झाडू मारायला जिथे तिथे हजर. तुम्हाला त्या उदबत्तीच्या इनोव्हेटिव्ह बाणाची जर लिंक हवी असेल तर कॉमेंट्स मध्ये सांगा मला, मी तुम्हाला लिंक नक्की पाठवेन. आणि तुमच्याकडे तुमच्या आजीचे, पणजीचे, आईचे असे काही जुने एकदम सुंदर ठेव म्हणतो आपण तसे दागिने असतील ना, तर आम्हाला त्याचे फोटो पाठवा कमेंट्समध्ये. आपल्या सगळ्यांना ते बघायला फार मजा येईल, मस्त वाटेल एकदम. तुम्हाला आमचा आजचा एपिसोड कसा वाटला ते जरूर कळवा. आम्हाला 1 मिलियन सबस्क्रायबर्स होण्यासाठी खूप कमी नंबरची आता खरं म्हणजे आवश्यकता आहे, तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा. आणि आपण सगळे 1 मिलियन पर्यंत लवकरच पोचूयात. भेटूया, बाय. बाय.